नमस्कार मंडळी, मुंबई टू पंढरपूरच्या थर्ड एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। आता इथून आपण पंढरपूरला कसे पोहोचलो हे मी या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि पंढरपूरला पोहोचल्यावर आपल्या विठू माऊलीचे दर्शन कसे झाले आणि तिकडे काय चमत्कार घडला हे सुद्धा मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। या प्रवासादरम्यान आपण ड्रोन शॉट घेत असताना आपला ड्रोन क्रॅश झाला आणि यापुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, ते व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते ते आमचं हॉटेल आहे। तिथून आम्ही ड्रोन उडवलेला आणि हा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी, आणि रिमोट कंट्रोलनी त्याचा डिस्कनेक्ट झाला तो आणि GPS सिग्नल पण लॉस झाला। आता ते शोधत शोधत मी इथे आलो। बघा इथं पडलं आहे, थोड्या वेळासाठी कपात आणलेलं याने। हा पुढं चालत जायचं आहे मला तिकडे। ड्रोन खूप लांब उडाला आणि डिस्कनेक्ट झाला आणि त्याच्यानंतर मिळतच नव्हता। तेजस ऑलमोस्ट हा डोंगर वर चढला आहे, त्याच्यानंतर त्याला तो मिळाला आहे। तुमची हवा टाईट होती देवा, थँक्यू समर्था। मित्रांनो, ड्रोन क्रॅश झाल्यामुळे आपला प्रोपेलरचा एरर होता। आय थिंक तो काहीतरी घासला गेला असेल, मग आपला प्रोपेलर पण चेंज करावं लागेल। तर बरीच मेहनत आहे, घाम पूर्ण गळला आहे ते, पण या गोष्टी होत राहतात आपल्या जर्नीमध्ये। सो ते आपण ॲक्सेप्टच केलं पाहिजे की भाई अशा गोष्टी होणार, तर त्याला आपण रेडी राहायला पाहिजे। आपण दुसरा विंग्स लावतो त्याला आणि लेट्स सी की तो व्यवस्थित असेल। तर मी आता हा काढतो आहे आणि दुसरा लावतो। तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे पुढे टुवर्ड्स पंढरपूर, आणि त्या अगोदर आपण एक किल्ला आहे मध्ये, तर तो एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू। म्हणजे मध्येच लागतो तो किल्ला, म्हणून आपण विचार केला की तिकडे जाऊया म्हणून, बिकॉज आपलं चेक इन आहे 12 वाजताचं आणि त्या अगोदर पोचून तिकडे काय फायदा नाही आहे। सो आणि हे मध्येच लागणाऱ्या अकलूजला आहे हा किल्ला, सो तो आपण एक्सप्लोअर करून मग पुढे जाऊया। आणि हा रोड तर एकदम बरं आहे। आमचा डिसिजन चांगला होता इथून आतमधून येण्याचा। ठीक आहे, मध्ये एक 10 मिनटाचा पॅच सोडला तर बाकी काही एवढं खराब नव्हतं, बाकी सगळं चांगलं होतं। सो चांगलं आहे। जाताना मे बी हायवेने जाऊ, क्योंकि बिकॉज आपल्याला वन वेने जायचं। पूर्ण एका लॉंग स्ट्रेचमध्ये आपण ट्राय करणार आहे पंढरपूरवरून मुंबईला जायला। हा रोड बघा काय भारी आहे। हा NH 965 हायवे आहे आणि एक नंबर आहे रोड। आरामात 100 टच करू आहे बघा, अरे 100 टच करू आपण। तर तुम्हाला या रोडवर थोडे डायव्हर्जन्स मिळतील। आता बघा आपण ऑफ रोडने चाललो आहे, बिकॉज तो डायव्हर्जन इथून स्टार्ट झालेला, हे डायव्हर्ट केलं त्यांनी। आता इथून आपल्याला परत आतमध्ये जावं लागेल। सो थोडेफार डायव्हर्जन्स आहेत, पण असं नाही की तुम्हाला एकदम खराब रस्त्यातून चालावं लागतं आहे किंवा तुमची स्पीड तेवढी इम्पॅक्ट होते। ठीक आहे, दॅट इज मॅनेजेबल। थोडे थोडे पॅचेसमध्ये असे। तर आपण इथून आत टाकू। आत टाकायला काय आहे का इथे? तर मित्रांनो, आपण इथे गारवा हॉटेल आहे तिकडे थांबलो होतो आणि मस्त हॉटेल आहे इथे। मिसळ एक नंबर होती। आता आपण चाललो आहे शिवसृष्टी किल्ल्याच्या इथे। ते इथून असेल 30 किलोमीटर अराउंड। आता आपल्याला 22 किलोमीटरवरती शिवसृष्टी किल्ला आहे, तो बघायचा आहे। आणि मग तिथून मग आपण पुढे कोल्हापूर आपल्या पंढरपूरला जायचं आहे। आणि हा हायवे ना एवढा भारी आहे ना, 100च्या स्पीडवर मी आरामात क्रूज करतो आहे इथे। आता पण 100च्या स्पीडवरतीच आहे आणि मला वाटतं आपण लवकरात लवकर पोचू। जे आपल्याला गुगल मॅपमध्ये जे डिस्टन्स टाईम दाखवत आहे ना, त्याच्यापेक्षा पण आपण लवकर कवर करू जर अशी स्पीड असेल तर। मित्रांनो, आता आपण अकलूजला आलो आहे
इथून 14 किलोमीटर दाखवते आता. आतमध्ये रस्ता आहे थोडा, आतून आहे. हां आता बघूया आता पुढे. खतरनाक ऑफ रोडिंग चालू आहे इथे. रस्ता पूर्ण खराब आणि दोन्ही लेननी गाड्या येतात. कसंही करून याच्या पुढे गेलं तर बरं होईल, बिकॉज हा खूपच स्लो चालवत आहे आणि त्यामुळे आपल्याला पण स्लो चालायला लागते गाडी आणि बॅलन्स करायला खूप डिफिकल्ट होतं आहे एवढ्या स्लोमध्ये. त्याच्या पुढे जाऊया. अरे भाई साहब ये हुआ ना रोड. कसलं मंदिर आहे? ते काका आपल्याला सांगतात कुठून जायचं आहे. गुगल मॅपच्या मदतीने जाऊ नका, फसाल. लोकल लोकांनाच विचारा. चालेल चालेल, थँक्यू. तू सरळ जाऊन. हां अच्छा. तर इथे किल्ल्याच्या इथे आलं आपण, शिवसृष्टी किल्ल्याच्या इथे. पार्किंग इथे आहे. तर फायनली आपण शिवसृष्टी किल्ल्यावर आलो आहे आणि आय थिंक तिकडे तलाव काइंड ऑफ आहे, आय डोंट नो. तर या किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला इथे तिकीट घ्यावे लागते आणि प्रत्यक्षात तिकीट घ्यायला चालली आहे. आय गेस 25 का 30 रुपये ते तिकीट आहे आणि तुम्हाला समोर पार्किंग मिळते. आपली पॅन्थर तिकडे पार्क्ड आहे. इथून लेफ्टवरून इंदापूरचा रोड आहे जो आपण पहिला येणार होतो त्या रोडनी. हायवे डायरेक्ट हायवे टू हायवे होता, पण आपल्याला ते लेक ती जी ॲडव्हेंचर होतं ते नाही आपल्याला अनुभवायला मिळालं असतं. प्लस आपल्याला हा जो किल्ला आहे तो पण बघायला मिळाला आपण आतमधून आल्यामुळे. सो आतमध्ये आल्यामुळे आपल्याला बराच फायदा झाला आहे. भले लेट झालं आहे पण ठीक आहे, लवकर जाऊन पण आपण काय करणार होतो तसं. पण या गोष्टी पण आपण म्हणजे अनुभवल्या पाहिजेत.
जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो त्या बाकीच्या गोष्टी पण अनुभवल्या पाहिजे. नुसतं पंढरपूरला जायचं म्हणून फक्त दर्शन घेऊन नाही यायचं, आजूबाजूला जेव्हा जाताना ती जर्नी एन्जॉय करता आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय केलं तर अशा वेळी काही असे डिसिजन कधी कधी आपल्या उपयोगाला येतात आणि खूप काही आपल्याला शिकायला मिळतं लाईफमध्ये. तर मित्रांनो, जो हायवे आहे, हायवेने तुम्ही येता तेव्हा जेव्हा 13 किलोमीटर असतं ते आपल्याला खालून घ्यायचं आहे पंढरपूरसाठी आणि आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे. सरळ सरळ रस्ता आहे की सोलापूरला असेल. वा, आय थिंक पंढरपुरात आपण आलेलो आहे. आता 13 किलोमीटरचं आहे आपलं हॉटेल आपलं 13 किलोमीटर इथून. आता हा रस्ता सेम मगाशी रस्ता आपण जो घेतलेला होता काल तसाच रस्ता वाटतोय आपण. सो बघूया आता कसं पुढे आहे. मस्त शेत दिसतंय इथे आजूबाजूला. शेती ही शेती आहे असं वाटतंय. गावी आलंय थोडं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, सरपंचाची गाडी आहे. पंढरपूर 3 किलोमीटर. येस, पोचलो आहे आता. फक्त 3 किलोमीटर दूर आहे आपण विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेण्यासाठी. आपण पहिलं आता हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊया आणि मग दर्शनासाठी जाऊया. तर 500 मीटरवरतीच आहे आपलं हॉटेल. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता पंढरपूरला. आता आपण दर्शन घ्यायला चाललो आहे. आता थोड्याच वेळात पोहोचू. अजून इथून 500 मीटरवरती आहे आपलं टेम्पल. पण आता इथे जेवायला आलो आहे आणि आपला एक मित्र आपल्याला भेटायला येणार आहे, प्रशांत नाव आहे, प्रशांत मोहिते. तर तो आपल्याला इंस्टाग्रामवरून भेटला आहे. तर तो पण इथेच राहतो पंढरपूरला. तो आता येणार आहे भेटायला आपल्याला. तर आता त्याचा वेट करतो आहे आणि आता आपण जेवणाचा पण वेट करतो. मित्रांनो, आपण पंढरपुरात आलो आहे आणि जेवायला बसलो आहे आणि आपल्याला एक मित्र भेटला आहे इथे, प्रशांत म्हणून. तर हा पण आपल्याला इंस्टाग्रामवरून भेटला आहे. मी एक रील टाकली ती इंस्टाग्रामवरती. आपण पंढरपूरला ट्रॅव्हल करत होतो ती. तर ती त्याला रील दिसली आणि त्यांनी मला सकाळी मेसेज केला. तर असा आम्हाला भेटला हा. आता आपण जेवणार आहे इथे, याच्याबरोबर थोडा गप्पा गोष्टी करू. पण दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या मंदिराच्या इथे निघालो आणि बघतो तर काय प्रचंड गर्दी होती. आणि नंतर आपल्याला काय आलं की आषाढी एकादशी नंतरची सर्वात मोठी एकादशी त्या दिवशी होती आणि आपलं दर्शन घेणं इम्पॉसिबलच वाटत होतं. बिकॉज एवढी प्रचंड गर्दी असल्यामुळे आपल्याला बराच टाईम लागणार होता. आपल्याला दर्शन मिळेल किंवा नाही मिळेल हा विचार आम्ही करतच नव्हतो. इकडचं वातावरण विठ्ठलमय झालं होतं आणि बऱ्याचशा पालख्या आपल्याला इथे बघायला मिळत होत्या आणि आपण हे सर्व एन्जॉय करत होतो आणि अनुभवत होतो. आणि हे करत करत आपण पुढे निघालो आणि बघतो तर काय आपल्याला विठ्ठल रखुमाईची ही सुंदर अशा मूर्त्या दिसल्या आणि ह्या मूर्त्या माझ्या खरंच मनात बसल्या होत्या. आणि इथून एक मूर्ती घरी घेऊन जाऊ असं मला वाटत होतं. पण आम्ही पुढे निघालो आणि बघतो तर काय एवढी मोठी गर्दी होती आणि एवढ्या गर्दीमध्ये मला वाटत नव्हतं की दर्शन होईल. पण तेवढ्यात आपल्याला प्रशांतचे एक मित्र भेटले, जे त्याला ते 3 वर्षानंतर भेटले होते आणि ते आम्हाला मंदिरात घेऊन गेले आणि त्यांच्या थ्रू आमचं विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं. आणि मला खरंच अजूनपर्यंत मला बिलीव्ह होत नाही की आमचं दर्शन एवढ्या लवकर झालं. हा खरंच चमत्कार होता आणि हा चमत्कार आम्ही प्रशांतच्या रूपाने इथे अनुभवला होता. त्यानंतर आपण गजानन महाराजांच्या मठाच्या इथे निघालो.
तर मंडळी आपलं विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालेलं आहे आणि प्रशांत पण आपल्याबरोबर होता. आज लकी चाम होता आपला. प्रशांतमुळे आपलं दर्शन झालं आहे, बऱ्यापैकी दर्शन झालं आहे. आता आपण बऱ्यापैकी म्हणजे आपलं चरण स्पर्श दर्शन झालं आहे, थँक्स टू प्रशांत. आणि आता आपण आलो आहे गगनगिरी संत गजानन महाराजांच्या मठामध्ये आणि खूपच सुंदर मठ आहे, बघू शकता. मित्रांनो आता आपण घरी आलो आहे. आपलं पंढरपूरचं विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालेलं आहे आणि चरण स्पर्श झालेला आहे आज. आणि आज होती एकादशी, आम्हाला माहीत पण नव्हतं की आज एकादशी होती आणि ते असून सुद्धा आपलं आज खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आहे. आणि ते पॉसिबल झालं आहे प्रशांतमुळे. प्रशांत आपल्याला योगाने भेटला आज. त्यांनी माझा रील बघितला, मी जो पंढरपूरसाठी टाकला होता, आणि त्यांनी आज सकाळी बघितला रील आणि मला मेसेज केला आणि मग आम्ही असं भेटलो आणि त्याच्या थ्रू आम्हाला दर्शन पटकन झालं. सो थँक्स प्रशांत. आणि आता आम्ही पंढरपूरचं दर्शन, आपलं विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि गजानन महाराज मठ आहे तिकडे गेलो होतो. चंद्रभागेवर जायचं होतं पण आज एकादशी आहे, म्हणजे खूपच गर्दी असेल, सो आम्ही नाही गेलो. आम्ही सकाळी उद्या उठून जाणार आहे तिकडे आणि मग तिथून मग मुंबईला जाणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा एंडपर्यंत. तिकडचे पण खूप सारे ड्रोन शॉट्स किंवा काही आपल्याला जे पॉसिबल आहे ते शॉट्स आपण तिकडे घेणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. चंद्रभागेचं दर्शन घेतल्यानंतर आपण मुंबईला परतीच्या प्रवासास निघालो. तेवढ्यात आपल्याला प्रशांतचा परत एकदा कॉल आला आणि त्याने आपल्याला भेटायला बोलवलं आणि त्याने भेटून आपल्याला एक गिफ्ट दिलं आणि यामध्ये होतं विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती. तर मित्रांनो, ही मूर्ती आम्ही घरी येऊन मुंबईत आपल्या घरी स्थापन केली. मुंबई ते पंढरपूरचा हा प्रवास खूपच रोमांचक होता आणि तो शेवटी भक्तिमय झाला. हा माझ्या आयुष्यामधला सर्वात बेस्ट रायडिंग एक्सपिरियन्स होता जो मी इथे येऊन अनुभवला होता. तर मित्रांनो, हा अनुभव तुम्हालासुद्धा अनुभवायचा असेल तर माझे 3 एपिसोड आहेत, ते 3 एपिसोड जाऊन बघा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय चॅनल. धन्यवाद.